बरं झालं ना आपण जेवून निघालो. होय, तेवढाच टाइम मिळाला आपल्याला. हो, बरं निघायचं. आज खूप दिवसांनी तुमचं फेवरेट ब्रेसलेट घातलंय. बरं निघायचं. हा निघूया. ताईसाहेब, ओ ताईसाहेब, ताईसाहेब. अगं ए चंदे, एवढं बोंबलत कशाला येतेस ग? दचकले की आमच्या सासूबाई. म्हणजे अगं डुप्लिकेट सासूबाई ग, पोटातल्या सासूबाई. अच्छा, मला वाटलं ते आपले खालचे होते. बरं बोंबलत कशाला आलत्यास ते सांगा ती. ताईसाहेब, तुमच्या सासूबाईसनी सांगा त्यांच्या थोरल्या सुनाला घरादाराची अजिबात काळजी नाही म्हणून. असं मग चांगला सासूरवास घडला पाहिजे त्या मास्तरनी. बातमी काय ते सांगा जरा आता. अहो हा ताईसाहेब, त्या मास्तरनीला घरादाराची अजिबात काळजी नाही. अहो घरदार वाऱ्यावर सोडून दोघं बी गेल्यात. कुठे उलटली दोघं? अहो त्या मळ्यात राहायला गेले दोघं बी. उदाकासनी सांगताना मी ऐकलं. या दोघं नवरा बायकोला काय अक्कल बिक्कल हाय का नाही ग चंदे? अगर आजच्याला कधी कोण जात असतंय बरं असं मळ्यात राहायला? आता गेलं त्याला आपण काय करायचं ताईसाहेब? तर तुम्हाला सांगते, तुमच्या सासूबाई पाहिजे होत्या. चांगला वचक राहिला असता त्या मास्तरनीवर. अगं मग आम्ही कोण आहे? या मास्तरनीला सासूरवास दिल्याशिवाय काय राहत नाही बघा मी आता. ते सोडा, पण या दोघा नवरा बायकोची भांडणं झाली म्हणून तर परत समजा मिटून जातंय. या नवरा बायकोच्या प्रेमाच्या झऱ्याला नाही कोरड पाडली का नाही तर नाव बदल आमचं. ताईसाहेब, हे झालं पुढचं, आता आजचं काय? अगं ठोकळ्यानं आमासनी वचन दिलंय चंदे, ते वचन तर तो पाळणारच का नाही? हा हे बी खरंच आहे म्हणा. रानाचं वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. हो घरीच बोललो असतो की आपण. आता आलोय ना आपण इथे, मग इथेच बोलूया. बरकत, ए बरकत. अहो बरकत भाऊजी नाहीये, ते वाड्यावर आहे. वाड्यावर कशाला? साहेबरावाला वैरण पाणी घालायला नको. विकी, ते गडबडीत ध्यानातच नाही आलं माझ्या. म्हणूनच मी त्यांना पाठवलं वाड्यावर. आणि हो, आज ते वाड्यावरच झोपणार आहेत. का ते? साहेबराव मध्ये तुटला तर हंबरतो ना तो, मग आजूबाजूला कोणी नको का म्हणून. अहो तुम्ही काय सांगणार होतात सांगा ना. ते या की आपण बसून बोलूया. या या. हो, किती मस्त वारा सुटलाय. इथे कशाला? तिकडे बसून बोलूया. या तिकडे बसून बोलूया. हो हो. किती छान वाटतंय ना. मला तर इकडेच राहायला यावंसं वाटतंय. अहो तेवढ्या पुरतं बरं वाटेल. एकदा का पाऊस आणि थंडी सुरू झाली की तुम्हाला आपला वाडाच बरा वाटत. आणि तुम्हाला? काय नाही, अहो शेतकरी माणूस आहे मी, मला मळा कायमच बरा वाटलं. मग मी पण शेतकऱ्याची बायको आहे, मला पण मळ्यात छानच वाटतं. बरं सांगा की तुम्हाला काय सांगायचं होतं? आधी तुम्ही सांगा, मग मी सांगते. नाही तुम्ही सांगा की. नाही, आता तुम्ही सांगत होतात ना, मग तुम्हीच सांगा.
होय, पण आता तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. नाही तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. तुम्ही 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 सांगा. नाही तुम्ही सांगा. ठीक आहे, सांगते मी. सांगू? हा. सांगते. मीठ आहे का? या मच्छर कधी बांधलं? काल. अहो मग सांगितलं का नाहीत मला? तिकडे बसून बोललो असतो की. कसं उगाच? कशाला काय? किती छान वाटेल तिकडे बसून बोलायला. चला मचानावर जाऊया. चला चला चला. अहो ऐका तर. अहो अहो अंजलीबाई थांबा, एकटं जाऊ नका, थांबा. अचानक कसं बांधलात मचान? ते मुळात राखलेलं चांगलं असते. होय, आणि ते आधीच धुणं आलं होतं ना व. ते बाद झालत म्हणून मग नाव बांधलं. छान बांधलाय. वर जाऊन बसूया. कशाला? कशाला म्हणजे तुम्ही शेतकरी आणि मी शेतकऱ्याची बायको. वर जाऊन राखण करायला नको का? नाही, आता राखण्याची काय बी गरज नाही. ते पेरणी झाल्यावर. ठीक आहे, मग नुसतं जाऊन बसूया. चला. थांबा. आधी मी बघूया ना मला वर जाता येतंय का नाही. तर का जरा सांभाळा, मला पाय दुखतोय. सावकाश. तुम्ही मागे थांबा. जाऊ का? हो. काय साहेबराव, कसं आहे? बरं आहे ना? बर, रातचं जेवण करून घे. थांब, वैरण टाकतो तुला. ठीक आहे. का? ए बरकत, हा, मला तिकडं वाऱ्यावर सोडून इकडं काय फिरायला रे बोंबलत? ते साहेबरावला वैरण टाका आली. अच्छा, म्हणजे एवढूशा कामासाठी मला तिकडं तसाच सोडून आलायस होय? आणि काय रे, कुणाची परमिशन घेऊन आलास तू? का आता स्वतःच्या मर्जीचा मालक झालायस? नाही नाही, अंजली वहिनी सांगितले मला जायला. साऊबाईंच आता काय सांगायचं? सरपंच झाल्यापासून आता मळ्याच्या गोष्टी बी त्याच ठरवणार काय? अरे बरकत बाबा, तिकडं काय चोरी बिरी झाली म्हणजे काय करणार? वहिनी राहणं आहेत की मळ्यात. अच्छा, म्हणजे मालकाला तिकडं मळ्यात राखण करायला सांगून तू इथं टाइमपास करायलाय? एवढा माज बरा नाही रे बरकत. नाही वहिनी साहेब, मी कशाला माज करू? मला जे सांगितले तेच करालोय मी. हा ठीक आहे, असू दे.
आता आम्ही जे सांगतोय ते ऐक. वैरण टाक आणि पाठदिशी मळ्याकडे जा. जर काम करत जा र. नाही आज मला वहिनी इथंच थांबायला सांगितले साहेबराव जवळ. अरे मग तिकडं मळा कोण राखणार? राणा आणि वहिनी मळ्यातच थांबणार आहे. मला म्हटलं तू इथंच थांब. काय? होय. कशाला कशाला राहणार आहेत? अंजली वहिनींचं आज राणाकडे काहीतरी काम आहे म्हणून त्या मळ्यात गेल्यात आणि मला इथे थांबायला सांगितले. काय काम आहे? त्या दोघांचं काम आहे. मला कसं माहित असणार? अरे तू ढोकळ्याला नेमकं कसं सुधरवायचं? किती बी हाकललं तरी ढोर जशी पिकावर येतात तसं ह्यो हायच मास्तरनीच्या माग माग. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. वहिनींचा फोन. आता कोणाचाही फोन घेऊ नका. मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही आणि सूरज भाऊजी लहानपणी तारे मोजायचात ना? वय आता मोजूया. नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना. आणि आपण इकडे बोलायला आलो तेव्हा चांदण्या मोजाय नको. ठीक आहे, आपण नुसतं बघत राहूया. असा निवांत वेळ फार कमी मिळतो आपल्याला. वय तुम्हाला काहीतरी बोलायचं म्हणत होतं. तुम्हालाही काहीतरी बोलायचं होतं ना. मग आपण एक काम करूया. ज्याला कुणाला तारा निखळताना पहिल्यांदा दिसेल तो आधी बोलणार. चालेल? चालतंय. एका छताखाली कितीतरी तारे एकत्र राहतात ना. जसं आपल्या दोघांचं जग आहे ना तसं त्या ताऱ्यांचंही जग. सगळे कायम एकमेकांची सोबत करत राहतात.
नवरा बायकोंचंही असंच असतं, कायम एकमेकांची साथ द्यायची. दिसला काय? तारा नाही नाही, नाही. मला दिसला. मग तुम्ही सांगा. सांगू? सांगा की. ठीक आहे, सांगते. मला मला तुम्ही हव्या. आपल्या दोघांमध्ये इतर कोणीच नको, फक्त तुम्ही आणि मी. आमच्या पोटी सासूबाई जन्माला येणार आहेत आणि त्यांचा झालेला अपमान आम्हाच तिथं सहन होणार नाही. बघा, आम्ही हे मूल होऊ देणार नाही. या घरात तुमचं सोडून दुसरं कुठलं बी मूल येणार नाही. मी मला मूल होऊ देणार नाही म्हणजे नाही.
काल ठरवलं काय होतं आणि झालं काय? एकदा अंजली बसने सांगायला पाहिजे काय ते.